नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना लागू होणार आहे। नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 एप्रिल पासून एक महत्त्वाची योजना लागू होत आहे, जी थेट केंद्रीय कर्मचाऱ्यांवरती प्रभाव टाकणार आहे। या योजनेचं नाव युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS असं आहे। ही योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक पर्याय म्हणून सादर करण्यात आली आहे। गेल्या वर्षी लॉन्च झालेली ही योजना 1 एप्रिल 2025 पासून अधिकृतरित्या लागू होणार आहे। या योजनेच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन स्कीम किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम यापैकी एक पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळण्याची तरतूद आहे। जे कर्मचारी किमान 25 वर्ष सेवा पूर्ण करतील त्यांना निवृत्तीपूर्वी 12 महिन्यातील त्यांच्या सरासरी बेसिक सॅलरीच्या 50% इतकी रक्कम निश्चित पेन्शन म्हणून मिळेल। 25 वर्षांपेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळाच्या प्रमाणामध्ये ठरवली जाईल। या योजनेसाठी किमान सेवा कालावधी हा 10 वर्ष निश्चित करण्यात आला आहे। 10 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर निवृत्ती घेतल्यास किमान 10,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची तरतूद राहील। जर संबंधित कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी किंवा पतीला फॅमिली पेन्शन मिळेल। ही पेन्शन कर्मचाऱ्याच्या मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या पेन्शनच्या 60% इतकी असेल। तर आता या योजनेमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं ते पहा। 1 जानेवारी 2004 नंतर सरकारी सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी आधीपासूनच नॅशनल पेन्शन स्कीम निवडलेली आहे त्यांना UPS मध्ये सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध असेल। सध्या कार्यरत असलेले आणि भविष्यातील केंद्रीय सरकारी कर्मचारी या योजनेमध्ये सामील होऊ शकतात। एकदा निवड केल्यानंतर त्यात कोणताही बदल हा करता येणार नाही, हे लक्षात असू द्या। यामध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान काय असेल ते पहा। UPS अंतर्गत पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी किमान 10 वर्षांची सेवा ही आवश्यक राहील। NPS प्रमाणे येथे देखील कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 10% योगदान हे द्यावं लागेल। यामध्ये सरकार UPS साठी 18.5% योगदान करणार आहे। त्यामुळे या योजनेमध्ये एकूण योगदान हे 28.5% झालेलं असेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 एप्रिल पासून ही योजना लागू होणार आहे आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खरंच एक खुशखबर आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।